नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे ती प्रचार सभांसंदर्भातली. कारण जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत. आता अवघे काही तास उरलेले आहेत या सगळ्या प्रचाराचा हा सगळा वेळ संपण्यासाठी. जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे आणि 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. आणि प्रचारासाठीचा मात्र आजचा शेवटचा दिवस आहे. आता पुढच्या काही तासात प्रचाराच्या तोफा थंड होणार आहेत. आज जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आता अवघे काही तास उरलेले आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. यापूर्वी सुद्धा मागच्या अनेक दिवसापासून हा सगळा प्रचार सुरू असल्याचं आपण बघितलं. प्रचाराची धामधूम आपण सगळ्यांनी बघितली. मात्र आता अगदी काही दिवसापूर्वी अजित पवार यांचं असं अकाली निधन झालं. त्याच्यामुळे हा जो शेवटचा टप्पा होता जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा तो बऱ्याच ठिकाणी काहीसा शांत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कारण शेवटचा टप्पा आल्यानंतर खरं तर कार्यकर्त्यांची जास्त धावपळ आपल्याला दिसते. मात्र या कारणानं आता हा शेवटचा जो टप्पा आहे प्रचाराचा तो काहीसा शांतपणे होताना सगळीकडे दिसला. आता या जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 9 फेब्रुवारीला त्याचा निकाल घोषित होणार आहे. आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अगदी काही तास आता उरलेले आहेत आणि आज या सगळ्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. संपूर्ण राज्यभरात ज्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक आहे त्या ठिकाणी जोरदार प्रचार केला जात होता. अनेक स्टार प्रचारक सुद्धा नेमले गेलेले होते. आणि आता अखेर आज अवघ्या काही पुढच्या तासांमध्ये हा सगळा प्रचार थांबणार आहे. कारण आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होतीये, ज्यासाठी 731 जागा आहेत आणि उमेदवार आहेत 2624. पंचायत समित्या आहेत 125 ज्याच्यासाठी निवडणूक होतीये. 1462 जागांसाठीची निवडणूक आहे आणि उमेदवार रिंगणात उतरलेली जी संख्या आहे ती आहे 4814. या सगळ्या संदर्भातले आपण तपशील जाणूनच घेणार आहोत. राज्यभरातून काही निवडक सध्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. लातूरमधून अजय घोडके आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर संभाजीनगरमधून विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रायगडमधून अजेश नाडकर आहेत आणि सोलापूरमधून रवी ढोबळे आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी विजय यांच्याकडे जाते. विजय, संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीचं एकंदरीत या सगळ्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातलं वातावरण अनुभवायला मिळालंय? संभाजीनगरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे ते आता सभा होणार आहे. आज सिल्लोडमध्ये जे आहे ते मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बालकिल्ल्यामध्ये आता शिवसेनेची सभा आहे. 9:30चा टाइम जो आहे तो या सभेचा आहे. कारण आता प्रचारासाठी शेवटची वेळ जर पाहिलं तर रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात प्रचार जो आहे तो करता येणार आहे. त्यामुळे आता शेवटच्या क्षणापर्यंत मतदानापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, त्यांच्यापर्यंत आपली विचारधारा कशी पोहोचूसाठी यासाठी जर पाहिलं तर सर्वच पक्ष जे आहे ते तळमळीनं काम करत असलेले पाहायला मिळत होते. आज सकाळी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झालेल्या आहेत. भाजप असेल, शिवसेना असेल, UBT शिवसेना असेल, त्याचबरोबर इतर पक्ष देखील जे आहे ते जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळाले होते. आणि काल आणि आज या 2 दिवसांमध्ये मोठ्या सभा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी पार पडल्या होत्या. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा जी आहे ती या ठिकाणी होती. मात्र त्यांनी प्रचारातून माघार घेतल्यामुळे आता या ठिकाणी जे आहे ते भाजपच्या पंकजा मुंडे आणि त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे यांच्या सभा ज्या आहेत त्या या ठिकाणी पार पडलेल्या आहे. आणि आता प्रचारातच पाहिलं तर अवघे काही तास जे आहे ते शिल्लक आहे. रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी आहे. त्यामुळे आता सायंकाळी जर पाहिलं तर 7 वाजता जे आहे ते आता शिवसेनेकडून देखील आता बिडकीन या ठिकाणी जे आहे ते सभा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाजपाकडून देखील आता वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते सभाचा धडाका लावण्यात आलेला आहे. आणि आता आपले उमेदवार कसे विजयी होतील यासाठी व्हिजन जे आहे ते त्यांचं तयार झालेलं आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या काही तास शिल्लक असताना संपूर्ण नेते मंडळी आणि कार्यकर्ते जे आहेत ते देखील आता प्रचारात सक्रिय झालेच आपल्याला पाहायला मिळते. विजय, या सगळ्यामध्ये नेमक्या कुठल्या लढती आहेत ज्या जास्त चुरशीच्या ठरलेल्या आहेत, ज्या विशेष लक्षवेधी ठरलेल्या आहेत? नक्कीच रिद्धी, जर पाहिलं त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे घरगुती संबंधामध्ये असणारे उमेदवार जर पाहिले तर रिंगणामध्ये आहे.
यामध्ये जर पाहिलं खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे जे आहेत ते देखील पैठणच्या पाचोड गणामधून निवडणुकीच्या रिंगामध्ये आहे. त्यांना राष्ट्रवादीचं आव्हान जे आहे ते त्यासमोर आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. सिल्लोडमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीव जे आहेत ते देखील अंबाई सर्कलमधून जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यांना त्या ठिकाणी भाजपाचा विरोध जो आहे तो आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर वैजापूरमध्ये देखील काही राजकीय नेत्यांचे कुटुंबातील नातेवाईक जे आहेत ते देखील रिंगणामध्ये आहेत. त्याचबरोबर आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे जे आहेत ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर खासदार कल्याण काळे यांचे देखील कुटुंबातील व्यक्ती जे आहेत ते निवडणुकीमध्ये आहे. UBTचे माजी आमदार जे आहेत ते कन्नडच्या गणोरी गणामधून त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या देखील त्या आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यामुळे या राजकीय नेत्यांची जी आहे ती प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर आमदार खासदारकीच्या निवडणुकीसाठी हे नेते प्रचार करताना पाहायला मिळत होते. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता झाल्या होत्या. त्यामध्ये देखील अनेक घराणेशाहीला जे आहे ते पुढाकार दिला होता. मात्र यावेळी जर पाहिलं तर पंचायत समितीमध्ये देखील शिवसेना असेल भाजप असेल या पक्षाकडून जे आहे ते घरातच उमेदवारी देण्यात आली. आणि त्यामुळे आपला जो बालकिल्ला समजला जातो, आपला गड समजला जातो, त्या गडामध्ये जर पाहिलं गेलं ती मोठी प्रतिष्ठा अगदी आणि त्या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला असल्यामुळे नेमका निकाल काय लागेल याची सुद्धा उत्सुकता निश्चित असेल. तुम्ही माझ्याशी असेच जोडलेले राहा. यानंतर सोलापूरमधून रवी ढोबळे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूयात. रवी, आता जसं आपण बघतोय की शेवटचा टप्पा आहे हा सगळा प्रचाराचा, कशा पद्धतीने एकंदरीत इतके दिवस सगळा प्रचार सुरू होता आणि आता शेवटच्या टप्प्यात काय नेमकं वैशिष्ट्य या सगळ्या प्रचाराचं जाणवलंय? रवी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? आता जो शेवटचा टप्पा आहे प्रचाराचा, काय नेमकं वेगळे पण त्याच्यामध्ये दिसलेलं आहे? कशा पद्धतीचा उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय? आपण रवी यांना पुन्हा एकदा संपर्क करायचा प्रयत्न करूया. काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्याच्यानंतर रायगडमधून अजेश नाडकर आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया. अजेश, रायगडमध्ये मोटर रॅली सुद्धा निघाल्याचं आम्हाला समजलं आणि कशा पद्धतीनं हा शेवटच्या टप्प्यातला प्रचार एकंदरीत रायगडमध्ये संपन्न झालाय? रीती आपण पाहिलं तर इतर निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी होती. कारण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जातेवेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर रायगडमध्ये मोठ्या नेत्यांच्या सभा मात्र झाल्या नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर जे आहेत ती सभा असेल, रॅली असेल किंवा मग अंतर्गत प्रचार असेल याच्यावर फार मोठा जोर देण्यात आला. राष्ट्रवादीकडून साध्या पद्धतीने प्रचार सुरू होता. मात्र कालपासूनच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर सभा सहभाग घेत जाहीर सभा घेतल्या आणि आज शेवटचा दिवस आहे. काही तास बाकी आहेत. मात्र या काही तासात नेत्यांची लगबग जी आहे ती पाहायला मिळत आहे. कारण 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या रायगडच्या 59 जागेसाठी जो आहे तो मतदान होणार आहे. आपण रायगड जिल्ह्याचा स्थिती विचार केला तर महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकत्रपणाने या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात. मात्र महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, यांचीच लढाई एकामेकाच्या विरोधात आहे आणि त्यामुळे कोण सरस होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सर्वाधिक जास्त उमेदवार जे आहेत ते शिवसेनेकडून मैदानात आहेत. 2 नंबरला भाजप आहे, 3 नंबरला राष्ट्रवादी आहे आणि 4 नंबरला शेतकरी कामगार पक्ष आहे. हा शेतकरी कामगार पक्ष गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये सत्तेतला पक्ष होता. मात्र गेल्या काही वर्षापासून ज्या त्यांना लागलेली गलती थांबवताना आली नाही आणि त्याच्यामुळे आता 9 तारखेकडे निकालाच्या दिवसाकडे आपलं सुद्धा लक्ष असेल. तुम्ही सुद्धा जोडलेले आहात. आता लातूरमधून अजय घोडके आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया. अजय, मागच्या अनेक दिवसापासून हा सगळा प्रचार अगदी धुमधडाक्यात सुरू असल्याचं आपण बघितलं. अनेक मोठे नेते या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी झाले. स्थानिक पातळीवरची ही निवडणूक असली तरी सुद्धा, पण अजितदादांच्या अकाली जाण्यानं आता या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का? एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधल्या 59 जिल्हा परिषद गटासाठी आणि जवळपास 118 गणांमध्ये ही निवडणूक होती आहे. महाविकास आघाडी असतील किंवा महायुतीचे नेते असतील, आपला विधानसभेचा बालेकिल्ला साबूत ठेवून जिल्हा परिषदेचा गड जिंकण्यासाठी या ठिकाणी निकालाची लढाई लढतायत. अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये या ठिकाणी
हल्ले आणि प्रतिहल्ले केले जात आहेत आणि याबरोबरच जोरदार हल्ला करून या ठिकाणी हे जे धार आहे प्रचाराची ती अधिक तीव्र केली जाते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर हा प्रचार अधिक वेगाने या ठिकाणी पुढे जातोय. मध्यंतरी जे 2-3 दिवसाचा ब्रेक या ठिकाणी प्रचाराला मिळाला त्यानंतर मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या ठिकाणी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचाराच्या सभा घेण्यात आल्या. महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लातूर जिल्ह्यामधल्या श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि एकनाथ शिंदे यांची जरी सभा रद्द झाली असली तरी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या सभा मात्र या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 4-4.5 वर्षाच्या नंतर या ठिकाणी जवळपास 9 वर्षाच्या नंतर या ठिकाणी या निवडणुका होत असल्यामुळे मोठी भाऊगर्दी पण होती. परंतु याला शमवण्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मोठी स्पर्धा जाणवली. भारतीय जनता पार्टीचे नेते असतील आणि महाविकास आघाडीचे नेते असतील यांच्यामध्ये आता हे द्वंद्व अधिक तीव्र होताना आपण पाहतोय. एकीकडे संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार आणि रमेश कराड हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तर दुसऱ्या बाजूला एनसीपीच्या वतीनं बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे यांच्या माध्यमातून सुद्धा ही प्रचार या ठिकाणी मोठ्या गतीने पुढे घेऊन गेला जातोय. आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांची प्रतिष्ठा पण लागलेली आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मिळालेला जो दणदणीत विजय आहे त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जी अजय, या सगळ्यामध्ये कुठल्या लढती नेमक्या जास्त चुरशीच्या ठरलेल्या आहेत? कुठल्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा इथं पणाला लागलेल्या आहेत? पुन्हा एकदा आपण अजय यांना संपर्क करायचा प्रयत्न करूया, काही तांत्रिक अडचणी येत आहेत. प्रतिनिधी विजय चिडे हे संभाजीनगरमधून आपल्याशी जोडले गेलेलेच आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा बघूयात. विजय, आता जसं आपण म्हणतोय की गेल्या अनेक दिवसापासून प्रचार सुरूच आहे, पण अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्याच्यानंतर मोठा परिणाम या सगळ्यावर होताना दिसला. तर प्रचाराच्या संदर्भात या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचा कुठला परिणाम जाणवलाय का? नक्कीच रिद्धी, जर पाहिलं तर राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीचे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये युती झाल्याची पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात उमेदवार जे आहेत ते देखील त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणामध्ये जे आहे ते युतीमध्ये उतरवले होते. मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर अजितदादाचं अकाली निधन जो आहे तो त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचारावरती जो आहे तो मोठा फटका या ठिकाणी बसल्याचा पाहायला मिळतं. कारण राष्ट्रवादीकडून कोणताही नेता जो आहे तो या ठिकाणी प्रचार सभेसाठी आला नाही आणि त्यामुळे प्रचाराला जो आहे तो देखील या ठिकाणी उमेदवाराला देखील याचा फटका जो आहे तो बसलेला आहे. कारण अनेक उमेदवार जे आहेत ते त्यांनी देखील आता अजितदादाचं निधनानंतर जे आहे ते प्रचाराला गेले नसल्याचं आपल्याला अनेक भागांमध्ये पाहायला मिळालं होतं. कारण आमचा करताच गेलं तर आम्ही करणार काय असा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज रोहित पवार यांनी एक ट्विट देखील केलं होतं. अजितदादाची एक सहानुभूती जी आहे ती त्यांनी घेतल्याची देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. अजितदादांना मतदान करा, राष्ट्रवादीला मतदान करा असं देखील त्यांनी म्हणलं होतं आणि त्यामुळे याचा फायदा जो आहे तो कुठंतरी आता सहानुभूतीची एक लाट जी आहे ती अजितदादांना संभाजीनगर असेल किंवा इतर राज्यभरात जर पाहिलं तर मिळू शकते. कारण दादाचं जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राला जे आहे ते मोठा जे आहे ते खंड पाडण्याचं पाहायला अगदी निश्चित, आणि त्याचा सुद्धा परिणाम कुठेतरी प्रचारावर झाल्याचं या शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. या सगळ्या संदर्भानं, जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या संदर्भानं तुम्ही सगळे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवले, त्याच्यासाठी अजय, त्याचबरोबर रवी, अजेश आणि विजय, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.